होममेकर असणं म्हणजे रोज नवीन कामं, नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज आणि एक नेव्हर एंडिंग रुटीन. काही दिवस आपण खूप मोटिवेटेड आणि प्रोडक्टिव्ह असतो, तर काही दिवस थोडा थकवा जाणवतो, काहीच करावंसं वाटत नाही. अँड दॅट्स कम्प्लिटली ओके. आपण प्रत्येक दिवशी 100% देऊ शकत नाही आणि त्यासाठी स्वतःला गिल्टी वाटून घेण्याची गरजही नाही. पण जेव्हा आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी वाटते, मोटिवेशन येतं, तेव्हा अशा छोट्या छोट्या पेंडिंग टास्क पूर्ण करून घ्यायला हव्यात. जसं की सोफा क्लिनिंग, कार्पेट व्हॅक्युमिंग किंवा घरातली इतर डीप क्लिनिंगची कामं. आज माझा मूड आणि एनर्जी दोन्ही चांगले आहेत, म्हणून विचार केला की रोजच्या रुटीन सोबत घरातली काही एक्स्ट्रा क्लिनिंग सुद्धा करूया. यात छोट्या छोट्या कामांमध्ये आपल्या घराचा कम्फर्ट, वॉर्मथ आणि हॅपीनेस दडलेला असतो. कधी कधी आपल्याला खूप एनर्जेटिक वाटतं, तर कधी फक्त आराम करावासा वाटतो. तर इथे मी माझ्या स्वतःसाठी चहा बनवतेय. अ गुड कप ऑफ टी इज माय लिल रिचार्ज बटन. एकदा चहा पिला की एनर्जी पण येते आणि मूड पण फ्रेश होतो. आणि त्यानंतर सुरू करणार आहे लिव्हिंग रूमचं डीप क्लिनिंग. रोजची साफसफाई तर होतच असते, पण कधी कधी सोफा, कार्पेट आणि काही कॉर्नर्सला थोडं एक्स्ट्रा अटेन्शन द्यावं लागतं. सर्वात आधी मी सोफा कव्हर्स काढून घेते. माझे हे सोफा कव्हर्स बरेच जुने झाले आहेत. बऱ्याच वेळा मी विचार करते की नवीन कव्हर्स घ्यावेत आणि शोधतेही, पण अजूनपर्यंत मला काही मिळाले नाहीत. कधी कलर आवडत नाही, कधी फॅब्रिक, तर कधी डिझाईन. मी हे सोफा कव्हर्स डीमार्ट मधून घेतलेले आणि खरंच याची क्वालिटी खूप छान आहे. आता कव्हर्स काढल्यामुळे सोफा नीट व्हॅक्यूम करता येईल. आपण रोज सोफ्यावर बसतो, मुलं खेळतात, स्नॅक्स खातात, त्यामुळे नकळत खूप डस्ट आणि स्मॉल पार्टिकल जमा होतात. वरून सोफा स्वच्छ दिसत असला तरी आतमध्ये किती धूळ असते हे क्लिनिंग करते वेळेसच समजतं. आज मी सोफ्याची बॅक साईड पण क्लीन करून घेतली. सोफ्याच्या बॅक साईडलाही खूप डस्ट जमा झालेली, म्हणून मी नेहमी सोफ्याची बॅक साईड जी आहे तीही क्लीन करून घेते. मी सोफा क्लीन करण्यासाठी नेहमी व्हॅक्यूम क्लीनर यूज करते. पण जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर नसेल तर तुम्ही सोफा क्लिनिंगचे ब्रश मिळतात, त्यानेही सोफा छान क्लीन होतो, तुम्ही तेही यूज करू शकता. पण व्हॅक्यूम क्लीनरने क्लिनिंग खूप इझी आणि क्विक होते. ब्रशने सोफा क्लीन करायला थोडे एफर्ट्स लागतात, पण क्लिनिंग खूप छान होते. बाय द वे, माझे खूप व्ह्युअर्स मला या व्हॅक्यूम क्लीनर बद्दल विचारतात, तर मी विचार करतेय की यावरती एक कम्प्लीट रिव्ह्यू व्हिडिओ बनवावा, ज्यामध्ये मी माझा ऑनेस्ट एक्सपिरियन्स, प्रोज अँड कॉन्स आणि प्रॅक्टिकल युजेस सगळं शेअर करेल. जर तुम्हालाही या व्हॅक्यूम क्लीनर बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. सो डोंट फॉरगेट टू लेट मी नो इन द कॉमेंट्स. आता सोफा क्लीन झाल्यानंतर मी कार्पेट व्हॅक्यूम करणार आहे. तर हा कार्पेट मोठ्या साईजचा आहे, त्यामुळे तो रोज उचलून झटकणं किंवा बाहेर नेऊन साफ करणं खूप डिफिकल्ट आणि टाइम कन्झ्युमिंग होतं, म्हणून मी शक्यतो व्हॅक्यूम क्लीनरचाच यूज करते.
मला पर्सनली व्हॅक्युमिंग हा कार्पेट क्लीन करण्यासाठी सर्वात इझी आणि कन्व्हिनियंट वे वाटतो. काही मिनिटात डस्ट, हेअर्स आणि छोटे छोटे पार्टिकल्स निघून जातात आणि कार्पेट लगेच फ्रेश दिसायला लागतो. ऑनेस्टली काही हाऊसहोल्ड अप्लायन्सेस आपल्या कामाचा भरपूर लोड कमी करतात आणि माझ्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर त्यापैकी एक आहे. सेंटर टेबल ही अशी एक जागा असते जी आपण रोज यूज करतो, त्यामुळे त्यावरती डस्ट, फिंगरप्रिंट्स आणि छोट्या छोट्या गोष्टी खूप लवकर जमा होतात. क्लिनिंग झाल्यानंतर आता मी इथले जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ते थोडंसं रिअरेंज करतेय. मला असं वाटतं की घरामध्ये नेहमी मोठे चेंजेस करण्याची गरज नसते. कधी कधी असे छोटे छोटे चेंजेस सुद्धा खूप डिफरन्स क्रिएट करतात. त्यामुळे मी घरातले जे डेकोर पीसेस आहेत त्यांना फक्त शफल करते आणि इन्स्टंटली त्या स्पेसचा लुक पूर्ण चेंज होऊन जातो. खरंच उन्हाळ्यात खूप डस्ट जमा होते ना. कितीही क्लिनिंग केली तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा धूळ दिसायला लागते. पण काय करणार, क्लिनिंग तर थोडी थोडी करावीच लागते. खरं सांगायचं तर क्लिनिंग करते वेळेस थोडा थकवा येतो, पण जेव्हा सगळं काम पूर्ण झाल्यानंतर घराकडे बघतो तेव्हा सगळे एफर्ट्स वर्थ वाटतात. स्वच्छ, नीट आणि ऑर्गनाइज स्पेस पाहिलं की मनालाही एक वेगळं समाधान मिळतं. घर तसंच असतं पण क्लिनिंग नंतर त्याची व्हाईब पूर्ण चेंज होऊन जाते. आज दिवसभर वेदर क्लाउडी होतं, त्यामुळे वाटलं होतं की पाऊस येईल, बट नो लक. आता मी थोडासा वेळ काढून तुमच्या कॉमेंट्सला रिप्लाय करतेय. टू बी ऑनेस्ट, माझे काही व्ह्युअर्स मला एवढ्या छान कॉमेंट्स करतात की मला अजून मोटिवेशन मिळतं. काही कॉमेंट्स तर मी 2-3 वेळा रीड करते, कारण त्या मागचं प्रेम आणि अप्रिशिएशन मला खूप स्पेशल वाटतं. ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर कधी कधी खूप थकवा येतो, कधी वाटतं की अजून चांगलं करता आलं असतं, पण मग तुमचे असे हार्ट वॉर्मिंग कॉमेंट्स वाचले की पुन्हा एकदा नवीन एनर्जी मिळते. म्हणून आज मी फक्त एवढंच म्हणेल की तुमची प्रत्येक कॉमेंट, प्रत्येक काइंड वर्ड आणि प्रत्येक मेसेज माझ्यासाठी खूप प्रिशियस आहे. यू मे थिंक इट्स जस्ट अ कॉमेंट, बट समटाइम्स इट ट्रूली मेक माय डे अँड इन्स्पायर मी मोर दॅन यू कॅन इमॅजिन. खरंच खूप खूप थँक्यू तुमचा सपोर्ट, तुमचे काइंड वर्ड आणि तुमच्या प्रेमासाठी. लिव्हिंग रूमचं क्लिनिंग कंप्लीट झाल्यानंतर आता मी परत आली आहे किचनमध्ये आणि आज मी बनवणार आहे पनीर भुर्जी. कुकिंग सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी सवय आहे. मला आधी रेसिपीसाठी लागणारं सगळं सामान फ्रीजमधून काढून ठेवायला आवडतं. त्यानंतर मी सगळे व्हेजिटेबल्स आणि इतर इन्ग्रेडियंट्सची चॉपिंग करून घेते.
मला कुकिंग करते वेळेस मध्ये मध्ये व्हेजिटेबल्स कट करायला किंवा सामान शोधायला बिलकुल आवडत नाही. असं केल्याने वेळ तर वाचतोच, पण कुकिंग करते वेळेस घाई गडबडही होत नाही. सगळं प्रिपरेशन आधीच करून ठेवलं की मग फक्त शांतपणे आणि आरामात कुकिंगवर फोकस करता येतं. आज खरं तर मला पनीर खाण्याची खूप इच्छा झाली होती, पण काही दिवस असे असतात ना जेव्हा इलॅबोरेट ग्रेव्ही बनवण्याचा मूड नसतो. आणि टोमॅटो ग्रेव्ही तयार करा. पनीरची ग्रेव्ही बनवायला भरपूर वेळ जातो आणि प्रोसेसही थोडी मोठी आहे. हे सगळं थोडं टाइम कन्झ्युमिंग वाटतं. अशा वेळी पनीर भुर्जी माझ्यासाठी परफेक्ट ऑप्शन असते, कारण सिंपल तर आहेच पण क्विकली रेडीही होते आणि ॲट द सेम टाइम डिलिशियस पण बनते. मला या रेसिपीची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे खूप कमी वेळात टेस्टी आणि सॅटिस्फाईंग डिश रेडी होते. जास्त प्रिपरेशन नाही, जास्त मेहनत नाही, पण चव मात्र खूप छान बनते. तर सर्वात आधी मी पटकन वरण फोडणी टाकून घेते. पनीर भुर्जी एकदम सिंपल रेसिपी आहे. मी फक्त यात कांदा, टोमॅटो आणि कुठला तरी एक मसाला ॲड करते आणि रोजचे आपले थोडेसे बेसिक स्पायसेस. तुम्ही यात पावभाजी मसाला, गरम मसाला किंवा मग किचन किंग मसालाही घालू शकता. कांदा टोमॅटो फ्राय झाल्यानंतर यात थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं आणि त्याला 1-2 मिनिट रोस्ट करून घ्यायचं. आणि मग हे सगळं परतून झाल्यानंतर त्यात थोडंसं दही ॲड करायचं. याने टेस्ट छान येते पनीर भुर्जीला. पनीर भुर्जी रेडी झाल्यानंतर आम्ही छान जेवण एन्जॉय केलं. आणि बस आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आय होप की आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट टाइम, स्टे इन्स्पायर्ड, स्टे कनेक्टेड अँड स्टे विथ शिल्पा. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड. बाय.